संत ज्ञानेश्वर महाराज विराणी विरहिणी विरहरत्ने 5 सगुण रूपाचा ध्यास. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमहा. ज्याची ये आवडी संसार त्यजिला, तेने का अबोला धरी लागे माये. पाया दिधली मिठी घातली जीवे गांठी, साऊ मान ये जग जेठी उभा ठेला गे माये. भेटावावो त्यासी चरण झाडीन केशी, सगुण रूपासी मीवो भाळलिये. क्षेमा लागी जीव उता वेळ माझा, उचलोणी चारी भुजा देईन क्षेम. कोण्या गुणे कावो रुसला गो वळू, सुखाचा चाबळू मजसी न करी गे माये. ऐसे अवस्थेचे पिसे लाविलेसे कैसे, चित्त नेले आपनिया सारी सेंगे माये. बाप रखमा देवी वरे लावी येले पिसे, करुनी ठेविले आपनिया ऐसे गे माये. भगवंताच्या भेटीसाठी जीव उतावीळ झालेला असला आणि सात्विक वृत्तींची पूर्ण वृद्धी झालेली असली तरीसुद्धा इष्टदेवतेचे दर्शन लगेच होते असे नाही. श्री संत नामदेवांना बालपणीच केवळ एका हट्टामध्येच श्री विठोबांचे दर्शन झाले. हा एक सन्माननीय अपवाद आहे असे दिसून येते. श्री स्वामी स्वरूपानंदांनी असे म्हटले आहे की तब्बल 2 वर्षे त्यांना विष्णूंच्या चतुर्भुज अवताराची अनन्य आस सहन करावी लागली. तेव्हा त्यांना सगुण रूपाचे दर्शन झाले. श्री रामकृष्ण परमहंसांच्या जीवनाकडे बघितले तरीसुद्धा असे दिसून येते की लहानपणीच त्यांना पूर्णपणे कळून चुकले होते की नामांकित पंडितसुद्धा आपल्या विद्येचा उपयोग करून शेवटी द्रव्य आणि सन्मान मिळवण्यासाठीच करतात. या जाणीवेतून त्यांच्या मनात पुस्तकी ज्ञानाबद्दल पूर्ण उबग निर्माण झाला आणि भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यातच मानवी जीवनाचे सार्थक आहे याबद्दल खात्री पटली. नंतर दैवयोगाने त्यांच्याकडे श्रीकाली मातेची पूजा करण्याचे काम चालून आले आणि त्यांच्या वैराग्य वृत्तीला अजूनच बळ आले. काही काळाने त्यांची अवस्था अशी झाली की ते देवीच्या दर्शनासाठी वेडेपिसे होऊन दिवसरात्र तू कुठे आहेस असे म्हणत फिरायचे. कपड्याची शुद्ध नाही, दिवस आहे का रात्र याचेही भान नाही आणि अशा अवस्थेत ते जमिनीवर गडबडा लोळून अजून तू मला का भेटत नाहीस असे आर्तपणे विलाप करायचे. त्या वेड्या पुरोहिताचे वर्तन बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमायची. त्या काळात मला एका भगवंताच्या ध्यासाशिवाय काहीही कळत नव्हते. भोवताली जमा झालेली माणसेसुद्धा अंधुक-अंधुकच दिसायची असे स्वस्थितीचे वर्णन त्यांनी नंतर केले होते. शेवटी एका दिवशी अजून मातेचे दर्शन झाले नसल्याने आता या जीवनाचा अंत करणेच योग्य आहे असे पक्के ठरवून त्यांनी श्री काली मातेच्या हातातील तलवार काढली आणि स्वतःचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रत्यक्ष काली मातेने पुढे येऊन त्यांचा हात पकडला आणि दिव्य दर्शनाचा त्यांना आनंद दिला. या व इतर कित्येक उदाहरणांवरून असे दिसते की संतांच्या जीवनातही भगवंत लगेच येतो असे नाही. आपल्या प्रिय भक्तालाही दर्शनासाठी इतकी वाट बघायला लावण्यास भगवंताचा काय उद्देश असेल. माऊलींच्या वरील विरहिणीमध्येही त्यांच्या भगवंत दर्शनाची आस दिसून येत आहे. काहीतरी प्रमाद घडल्यावर शिक्षा म्हणून प्रियकराने प्रेयसीशी अबोला धरल्यावर तिची जी अवस्था होते तो भाव मनात ठेवून करुण स्वरात माऊली म्हणत आहेत, ज्या भगवंताच्या गोडीने मी व्यावहारिक जगाचा त्याग केला त्याने का म्हणून माझ्याशी अबोला धरलेला आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्वाला तिलांजली देऊन त्याच्या पायाला मी घट्ट मिठी घातलेली आहे. तो आपल्याच ठिकाणी स्वस्थ उभा राहून माझ्यासमोर येण्याचे का टाळत आहे. कुणीतरी त्याला मला भेटवा हो. त्याच्या चरणांची धूळ मी माझ्या केसांनी झाडायला तयार आहे. त्यांच्या सगुण रूपाच्या ध्यासात मी विरून गेलेलो आहे. त्याच्या भेटीसाठी माझा जीव अत्यंत उतावीळ झाला आहे. त्याच्या चारी भुजांनी मला आलिंगन दिले तरच मला सुख लाभणार आहे. मी काय केले म्हणून तो माझ्यावर रुसला आहे आणि त्यामुळे माझ्या सुखाला त्याने रोखून ठेवलेले आहे. मी त्याच्या ध्यासात वेडा होऊन माझे सर्व चित्त त्याने व्यापून टाकलेले आहे. त्याच्या सतत विचाराने मी आणि तो यातील फरकच आता मला कळेनासा झाला आहे आणि त्यातच सगुण दर्शनाची ओढ असल्याने मला वेड लागल्यासारखे झाले आहे. संतांचा जन्म निव्वळ लोककल्याणासाठी झालेला असल्याने त्यांनी स्वतःसाठी काहीही मागणे किंवा करणे कदाचित भगवंताला पसंत नसावे. मग भले ही मागणी त्याच्या दर्शनाचीच का असेना. श्री रामकृष्ण परमहंसांच्या धर्मपत्नी म्हणजेच श्री शारदा माता त्यांनी त्यांच्या दक्षिणेश्वरामधील रहिवासाबद्दल असे सांगितले की मी ठाकूरांच्या खोली शेजारी असलेल्या इमारतीतील जिन्याच्या खाली जी छोटीशी जागा होती त्यात राहायचे आणि तिथेच दिवसभर त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांकरिता भोजन इत्यादी तयार करायचे.
परंतु त्यांच्या इतक्या जवळ राहूनसुद्धा मला त्यांचे दर्शन कित्येक महिने व्हायचे नाही. दर्शनाची अगदीच उत्कट इच्छा झाली तर मी माझ्या खोलीच्या दाराला चटईचा पडदा होता त्याच्या एका बारीक छिद्रातून त्यांच्या पाठीकडे वा जवळ बसलेल्या एखाद्या शिष्याकडे बघून किंवा त्यांचा भजन गातानाचा आवाज ऐकून समाधान मानायचे. बघा, म्हणजे ज्या रामकृष्णांना देवीच्या दर्शनाचा ध्यास लागला होता ते स्वतः भगवंत स्वरूप झाल्यावर त्यांचे दर्शनही दुर्मिळ झाले. ठाकूरांनी व श्री शारदा मातांनी जे जीवन व्यतीत केले त्याच्या दिव्यपणाला तोड नाही. माऊलींच्या विराणीतील सर्व भावांचे प्रत्यक्ष दर्शन या दैवी दंपतीच्या जीवनपटात वेळोवेळी दिसून येते. विराणीतील भाव निव्वळ कविकल्पना नसून त्यांची उत्कटता संतांनी प्रत्यक्षतेने भोगलेली आहे, हे लक्षात घ्या. रामकृष्ण हरी.